या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी भाविकांना तात्काळ आणि सहज सुलभ सुविधा देण्याचा प्रयत्न वाडी रत्नागिरी ग्रामपंचायतीकडून केला जाणार आहे. पोलिसांना प्राथमिक शाळा, भक्ती निवास, समाज मंदिर, सार्वजनिक सभागृहांमध्ये निवास व्यवस्था करून देण्यात आले आहे. 13 गावच्या पाण्याच्या टाक्यांची रंगरंगटी करण्यात आली आहे. 12 कचरा संकलन ट्रॉलीज उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्योतिबावर येणाऱ्या भाविकांना पाण्याची कुठेही कमतरता भासू दिली जाणार नाही. सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे अधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली. ग्रामपंचायत ज्योतिबाच्या वतीनं चैत्र यात्रा 2025 करता विविध तयारी अंतिम टप्प्यात असून ग्रामपंचायतमार्फत पाणी पुरवठा 4 स्टेजमधून केला जातो. भाविकांना किर्ली येथून मुख्य कासारी नदीतून पाणी उपसा केला जातो. कुशिरे बुस्टिंग, गायमुख तलाव तसंच फिल्टर हाऊस या 4 स्टेजमधून पाणी आणून भाविकांना स्वच्छ पाणी पुरवठा केला जातो. गायमुख या ठिकाणी 1 कोटी लिटर क्षमतेची साठवण तलाव असून तो पूर्ण क्षमतेनं भरलेला असून तसेच यात्रा कालावधीत भाविकांना व ग्रामस्थांना जादा पाणी पुरवठा होईल या दृष्टीनं ग्रामपंचायतीनं नियोजन केलेलं आहे. तसेच स्वच्छतेचंही नियोजन अंतिम टप्प्यात असून प्राथमिक पहिल्या टप्प्यात संपूर्ण गावाची स्वच्छता करण्यात आलेली असून अंतिम दुसऱ्या टप्प्यातही परत दुसऱ्या वेळी स्वच्छता करण्यात येणार असून तसेच शौचालयाची व्यवस्था भाविकांना फायबर शौचालय देवस्थान व ग्रामपंचायतीचे संयुक्त विद्यमानं 11 व 12 या रोजी फायबर शौचालय बसून शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच पाणीपुरवठा शौचालय इतरही असलेल्या ठिकाणांची दिशादर्शक बोर्ड लावून भाविकांना समजेल या दृष्टीने दिशादर्शक बोर्ड लावण्यात येणार आहेत. तसेच पोलिसांना निवास व्यवस्था या ठिकाणी ग्रामपंचायतमार्फत लाईट, पाणी, स्वच्छता या बाबींचं नियोजन करण्यात आलेले आहे. भाविकांना 11 व 12 या तारखेस आंघोळीच्या दृष्टीनं स्नानगृहही उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि ह्या चैत्र यात्रेसाठी प्लॅस्टिकमुक्त यात्रा असल्याने ग्रामपंचायतनं स्वतंत्र पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं मोहीम पथक निर्माण करून दररोज प्लॅस्टिकचं मार्गदर्शन केलं जातं. बंदीबाबत जनजागृती केली जाते. तसेच प्लॅस्टिकचं संकलन होण्याच्या दृष्टीनं ग्रामपंचायतनं रस्त्याच्या दुतर्फा 18 प्लॅस्टिक केस बसवण्याचे नियोजन केलेलं असून प्लॅस्टिकमुक्त यात्रा करण्याच्या दृष्टीनं कसोशीनं ग्रामपंचायत प्रयत्न करत आहे.